श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस महाराजांच्या आशीर्वादाने तुमचा खूप खूप चांगला जावो हीच महाराजांची प्रार्थना आहे. तर आज आहे शनिवार दिनांक 16 मे. तर आज आहे अमावस्या आहे, आज शनी अमावस्या आहे. आणि अमावस्या म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे, आपण अमावस्याच्या दिवशी घरातील सगळीही साफसफाई करत असतो. म्हणजेच काय, तर जिथे कुठे आपण हात लावलेला नसतो तिथेही आज साफसफाई करायची असती. तर मी सगळ्यात आधी दरवाजा पुसून घेतले, सगळेही दरवाजाचे जाळे जळमाटे काढले. त्यानंतर खूप दिवस झाले होते मंदिर पूर्णपणे क्लीन केलेलं नव्हतं, तर माझं जे देवघर आहे ते पूर्णपणे आज क्लीन केलं. म्हणजे मंदिर जरा पुढे मागे घेऊन त्यातील जिथे कुठे कचरा असेल किंवा जाळे झालेले असेल ते सर्वही आज चांगलं छान असं डीप क्लीन केलं. सगळीकडचा कचरा काढला मी आणि नंतर बाकीचं सगळंही काढून तिथेही साफसफाई केली. म्हटलं आज अमावस्या पण आहे, शनिवार पण आहे. तसंही एरवी आपण शनिवारच्या दिवशी साफसफाई करतच असतो, परंतु आज म्हटलं जरा थोडंसं जास्तच करू. अमावस्या पण आहे आणि शनिवार पण आहे, त्यामुळे आज जरा मनावर घेऊन चांगलं क्लीन जे देवघर होतं ते पूर्णपणे क्लीन केलं. कारण या दिवशी साफसफाई केली तर सगळेही घाण दूर होत असती, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत असती आणि मंदिरांनाही आपल्या देवांनाही छान वाटत असतं. कारण देवांचीही क्लिनिंग करणं गरजेचं असतं. तर त्याच पद्धतीने मी केलं. जे देव होते त्यांनाही एका ताटामध्ये मी सगळ्यांना घेतलं बाजूला. आणि जे देव होते ना, तर त्यांना मी छान असं जे दही असेल आणि लिंबू असेल त्यांना छान असं त्यांची स्वच्छता केली. आता बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने केमिकल वगैरे वापरून देवांची पूजा साफ करत असतात, परंतु मी कोणत्याही प्रकारचं पितांबरी वगैरे असतात त्यांनीही साफ करतात. तर मी ते न करता तुम्हीही जर करत असाल तर तुम्ही दही आणि लिंबू किंवा साखर आणि लिंबू घ्या किंवा मीठ आणि लिंबू घ्या आणि ते स्क्रबिंग म्हणून वापरा. बघा, देवांचे खूप छान आपले जे पितळाचे किंवा तांब्याचे किंवा चांदीचे देव असतात ना, ते खूप छान त्याने निघत असतात. तर मी त्याचाच यूज केलेला आहे आणि खूप छान देवांना म्हणजे जशी आपल्याला स्वच्छता लागते ना, तसंच देवांनाही स्वच्छ ठेवलं पाहिजे. तर लिंबू हे स्क्रबिंगचं काम करत असतं आणि दही घेतलेलं आहे, त्यामुळे छान असं सगळं मिळून असं छान ते देव असे एकदम क्लीन स्वच्छ झालेले होते, चमकत होते, उजळल्यासारखे दिसत होते. तर त्यांनी मी आज स्वच्छता केलेली आहे देवाची. कारण आता अधिक मासालाही सुरुवात होणार आहे, त्यामुळे अधिक मासामध्ये आपल्याकडून जितकी जास्तीत जास्त देवांची सेवा होईल, आध्यात्मिक सेवा होईल, त्या पद्धतीने आपण सेवा करायची असती. तर सर्वही देवांना मी छान अशी डीप क्लीन करून घेतली. त्यांना छान असं प्रत्येक देवाला मी सेपरेट पाणी घेऊन अगदी कुलदेवी असेल, आपलं खंडोबा असेल, त्यांना सेपरेट पाणी घेऊन त्यांना छान अशी आंघोळ घातली. त्यांना स्क्रबिंग केलं छान, जसं आपलं अंग आपण घासत असतो त्याच पद्धतीने त्यांनाही महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा असं आपण त्यांची स्वच्छता केली पाहिजे. म्हणजे काय, तर त्यामुळे घरात आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी येत असती आणि घरात असं छान वातावरण असतं. जर आपण देवांना खुश ठेवलं तर ते आपल्याला खुश ठेवत असतात. कारण आपल्या घराचा सांभाळ ते करत असतात, आपल्या घराचं परंपरा चालवत असतात. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपलं देवघर जर छान असेल तर आपल्याला बघायलाही खूप छान वाटतं आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण होत असतं देवघरामध्ये. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण छान होत असतं. बघा, छान अशी देवांची पूजा करून घेतली. देवांना जो काही प्रसाद वगैरे सगळंही मी ठेवलेलं आहे, फुलं वगैरे असेल, त्यांना अगरबत्ती वगैरे जे काही असेल, त्यामुळे ना एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येत असती. आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळे ना आपल्या घरातील सगळेही व्यक्ती खुश असतात. त्यामुळे आपले कामं, आपण जर खुश असेल तर आपले कामं व्यवस्थित होत असतात आणि कामं व्यवस्थित झाले की आपोआप आपला दिनचर्या किंवा आपलं जे कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं, कुठल्याही प्रकारचं ताणतणाव नसतो आपल्या घरामध्ये. त्यामुळे छान असं वातावरण होतं. आता घराची तर झाली डीप क्लिनिंग देवघराची. त्यानंतर मी घेतला उंबरठा पूजन, कारण शनिवार पण आहे आणि अमावस्या पण आहे. तर त्या दिवशी आपण उंबरठा लेपन म्हणजे हळदीचं लेपन करत असतो. तर त्याच पद्धतीने मी सकाळी छान असं देवपूजा झाल्यानंतर छान असं मुख्य प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ पुसून घेतलं पाण्याने. त्यानंतर हळद टाकली, थोडंसं गोमूत्र टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकलं.
का टाकायचं, तर आपल्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारातून पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी येत असती आणि ती निगेटिव्ह एनर्जी तिथेच नाहीशी व्हावी, आपल्या घरापर्यंत पोहोचू नये म्हणून आपण दर पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, तसंच शनिवार असेल, या दिवशी आवर्जून आपण हे हळदीचं लेपन करायचं असतं, जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येणार नाही, आपल्याला त्रास देणार नाही आणि घरातील वातावरण प्रसन्न राहत असतं. तर त्याच पद्धतीने मी दर अमावस्या, पौर्णिमेला आणि शनिवारी हे करत असते. नंतर ते झाल्यानंतर त्यावरती छान असं स्वस्तिक काढायचं, आपल्याला स्वस्तिक अशाच पद्धतीने काढायचं आणि 2 रिद्धी-सिद्धी म्हणून रेषा ओढायच्या आणि तांदूळ टाकायचे. त्याचं उंबरठा पूजन म्हणतात याला. हे उंबरठा पूजन करायचं, कारण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या मुख्य प्रवेशद्वारातून येत असते. आता अधिक महिना चालू होणार आहे, त्यामुळे आपल्याला दररोज आपल्या दारापुढे हे 33 गोपद्माचं रांगोळी काढायची आहे. नसेल तर तुम्ही विकत घेऊन या, छापा जर नसेल तुमच्याकडे, परंतु हे काढलेलं खूप शुभ मानलं जातं. तर नक्कीच तुमच्या अधिक महिन्यामध्ये एक महिनाभर पूर्णपणे तुम्हाला असं गोपद्म काढायचं आहे. त्यामुळे घरात एक छान असं पॉझिटिव्ह लहरी आपल्या घरामध्ये येत असतात आणि खूप छान वाटलं. असं छान मी रांगोळी वगैरे काढली आणि घरामध्ये दिवसभर आपल्याला प्रसन्न वाटत असतं आणि काहीतरी केल्याचं आपल्याला छान असं पुण्यही भेटत असतं. त्यामुळे ही अशी पूजा केली, सगळंही माझं झालं. तुम्हाला कशी आवडली माझी पूजा नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.